हॅलो. गावाला असताना बागेत फिरताना आंबे हळद आहे असं लक्षात आलं. मग काय रेसिपी झालीच पाहिजे. तर आंबे हळद इथे मी 100 ग्रॅम घेतलेली, ही पांढरी असते हळद. त्यानंतर 50 ग्रॅम नेहमीची हळद आपली. त्यानंतर 2 चमचे लिंबाचा रस, बारीक केलेली पाव कप मोहरी आणि मेथीचा कूट 1 चमचा. त्यानंतर 50 ग्रॅम आलंसुद्धा घेतलं आहे. सर्व किसून घ्यायचे आपल्याला, साल काढून किसून घेतलं आहे. एका बोलमध्ये मी इथे किसलेली आंबे हळद, ओली हळद आणि आलं सगळं मिक्स करून घेतलं आहे. त्यामध्ये आपल्याला मोहरीचा कूट घालायचा आहे. पाव कप मी इथे मोहरीचा कूट घातला आहे. त्यानंतर अर्धा चमचा मेथीचा कूट घातला आहे. 2 चमचे लिंबाचा रस. त्यानंतर थोडीशी साखर घालायची आहे चवीपुरती आणि मीठ घालायचं आहे. मीठ थोडं जास्त घालायचं आहे इथे. तर 2 ते 3 चमचे मी मीठ घातलं आहे चवीप्रमाणे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण फोडणी करणार आहोत. तर 3 ते 4 चमचे तेलामध्ये मोहरी घातली, हिंग थोडासा आणि गॅस बंद करून आपल्याला हळद घालायची आणि फोडणी थंड झाल्यानंतर आपल्याला चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे. थोडंसं रंगाचं कश्मीरी लाल पावडर आणि बॅडगी मिरचीचं तिखट असं घातलेलं आहे आणि गरजेप्रमाणे आपण यामध्ये फोडणी ॲड करणार आहोत. फोडणीमुळे लोणचं टिकतं छान आणि खमंग स्वादसुद्धा लागतो. मेथीचे पराठे किंवा कुठल्याही जेवणामध्ये खूप छान टेस्टी लागते. नक्की ट्राय करा.